खवे यांच्या जिभेवर राज्य करणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये खाद्यप्रेमींसाठी आणखी एक नवे आकर्षण निर्माण झाले। निसर्गरम्य वातावरणात उभारण्यात आलेल्या हॉटेल युगवीर या भव्य आणि अत्याधुनिक हॉटेलचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। खाद्यप्रेमींसाठी चविष्ट व दर्जेदार खाद्यपदार्थांची मेजवानी देणारे हॉटेल युगवीर हे केवळ हॉटेल नसून मनोरंजन आणि फिटनेसचेही एक महत्त्वाचं केंद्र ठरणार आहे। या परिसरात युवकांसाठी आधुनिक सुविधा असलेले रोको मल्टीस्पोर्ट टर्फ उभारण्यात आलं असून येथे टर्फ क्रिकेटसह विविध क्रीडा प्रकारांचा आनंद आता घेता येणार आहे। तसेच अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेले JW फिटनेस क्लब देखील येथे सुरू करण्यात आले। आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या फिटनेस क्लबमुळे नागरिकांना शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार आहेत। या प्रसंगी हॉटेलचे संचालक रावसाहेब रमेश जाधव आणि सागर कैलास वाघ यांनी माननीय मंत्री संजय शिरसाट यांच्या पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केलाय। अथक परिश्रमातून उभारण्यात आलेले हे हॉटेल स्वच्छता, टापटीपपणा आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे विशेष लक्ष वेधून घेतंय। या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। यामध्ये मनसेचे अंकुश पवार, नगरसेवक सिद्धेश उद्धव निमसे, नगरसेविका खेताडेताई, नांदूर मानूर शिवजयंती अध्यक्ष अनिल मालोदे, नाशिक रोड भीम जयंती अध्यक्ष आकाश भालेराव तसेच परिसरातील नागरिक, आप्तेष्ट, दोन्ही कुटुंबातील नातेवाईक आणि विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे कौतुक करत संचालकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। खाद्यप्रेमी, क्रीडाप्रेमी आणि फिटनेससाठी एकच ठिकाणी 3 सुविधा उपलब्ध करून देणारे हॉटेल युगवीर, रोको मल्टीस्पोर्ट टर्फ आणि JW फिटनेस क्लब हे नाशिककरांसाठी निश्चितच नवे आकर्षण ठरणार आहे। आज या ठिकाणी हॉटेल युगवीरचं तसेच फिटनेस सेंटरचं उद्घाटन माझ्या हस्ते ठेवलं होतं। खरं तर यायला उशीर झालेला आहे। या ठिकाणी पाहिलेत की सर्व पाहुणे कुणी येवल्याहून आले, कुणी आणखी इतर ठिकाणून आलेले आहे आणि सगळ्याला मला वाटतं जेवणाची सुद्धा वेध लागलेली आहे। देशवंडीला एक कार्यक्रम होता, अत्यंत मोठा कार्यक्रम होता। रामदास आठवले असतील, दादा भुसे असतील, खासदार होते, आमदार होते, सर्वच मान्यवर तिथे होते, तुम्ही पण होते। म्हणून यायला थोडा उशीर झाला, परंतु त्या दिवशी जेव्हा माझ्याकडे निमंत्रण घेऊन आला होता त्या दिवशी त्यांना सांगितलं की मी नक्की येईन। आपल्या माणसाने एखाद्या उद्योगामध्ये जाणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं याला फार महत्त्व आहे। प्रत्येक जण आज नोकरीच्या शोधात आहे, नोकरी मिळत नाही आणि नोकरी मिळत नाही म्हणून फ्रस्ट्रेशन हा एक वेगळा आजार प्रत्येकाला जडलेला आहे। मला वाटतं ज्या हिमतीने या पार्टनरने, दोघा पार्टनरने म्हणून हे उभं केलं, ही असलेली आजच्या पिढीची ही नीड आहे आणि ही नीड लक्षात घेऊनच तुम्ही हे सर्व उभं केलं असावं। तुम्हाला शुभेच्छा देत असताना एक लक्षात ठेव की संजय शिरसाटे मी अशा तशा हॉटेलला उद्घाटनाला जात नाही, जे चालणार आहे त्याच्याकडेच जात असतो। आपण गेलो आणि एखादे हॉटेल बंद झालं तर तुझ्याच्या हाताने उद्घाटन केलं, त्याच्याच नावाने लोक बोटं मारतात। म्हणून तू चिंता करायची नाही, आपण जिथं जातो तिथं सक्सेसचा अर्थ संजय शिरसाटे एवढं समजून चालायचं। तुला फार मनापासून शुभेच्छा। एक वेगळं आणखीन या विश्वामध्ये आणखीन काय करता येईल ते करायचा प्रयत्न करा। समाधान थोडक्यात मानायचं नाही, स्वप्न कधीही मोठे पाहिजे। छोटे स्वप्न पाहून माणूस जगू शकत नाही, छोट्या स्वप्नामध्ये माणूस गुरफटला जातो। म्हणून स्वप्न पाहताना मोठे पहा। मोठे पाहिले मी स्वप्न तर बघ कुठे नाही आज, आहे की नाही? म्हणून स्वप्न मोठे पाहा, म्हणून मंत्री नको पण मोठा हो। परंतु असे स्वप्न पाहून खऱ्या अर्थानं जेव्हा स्वप्न पाहतो त्या टायमाला माणूस कामाला लागतो, मेहनत करायला। जेव्हा मेहनत करतो तर त्या टायमाला त्याला जाणीव होते की आपण आणखी पुढे गेलं पाहिजे। इतरांवर टीका करण्यापेक्षा त्याच्यापेक्षाही मोठं आपण कसं होऊ हा प्रयत्न केला। सगळ्यांचं स्वागत करतो व यांचा आभार मानतो की यांनी आम्हाला इथे कार्यक्रमाला बोलवलं। मल्टीस्पोर्ट टर्फ हे मला असं नोन आहे, याच्या आधी पण आम्ही बघितलेलं आहे कारण माझ्या भावाचं स्वतः मल्टीस्पोर्ट्स टर्फ आहे। हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह केलं आहे
स्पोर्ट्स आत्ताच्या मिनिटाला फार इम्पॉर्टंट आहे. तुमचं फिजिकल फिटनेस तुमच्या मेंटल फिटनेसशी इनडायरेक्टली लिंक्ड असतं आणि सध्याच्या टाईमला खूप जास्त लोक स्क्रीनसमोर टाईम स्पेंड करतात. एक टाईम होता आम्ही पण खूप जास्त खेळत होतो, बट सध्याच्या आपल्या जीवनामध्ये जेवढं आपण बिझी होऊन जातो किंवा व्यस्त होऊन जातो आपल्या कार्यक्रमांमध्ये असो, कामामध्ये असो, स्पोर्ट्स एक खूप चांगली गोष्ट आहे जिथून तुम्ही तुमचे हॅपी हॉर्मोन्स पण रिलीज करता, कारण स्पोर्ट्स हा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे जो तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खेळता. दुसरी गोष्ट जे त्यांनी हॉटेल टाकलेलं आहे, आता मी दादांनी मला युबीर हॉटेलचं चक्कर पण मारलं, छान वास आला. टेस्टी फूड नक्कीच बनतं आहे असं मला अंदाज आलेला आहे. पण काही कारणास मी इथे परत यायचा प्रयत्न करेन. मी दादांनाही सांगितलं पुढे काही कार्यक्रम असल्यामुळे पण जावं लागेल, पण तरी मी जाधव परिवाराला पूर्ण सगळ्यांना एक शुभेच्छा देतो आणि ऑल द बेस्ट सांगतो, कारण तुम्ही हे दोघी जे सेक्टर्समध्ये हात टाकलेला आहे दोघी फार चांगले सेक्टर्स आहे. एक तर तुम्ही लोकांना खेळून खुश करणार आहे आणि दुसरं तुम्ही त्यांचं पोट भरून खुश करणार आहे. तुम्ही फक्त लोकांना खुशच करणार आहे, फक्त टेस्ट मेंटेन ठेवा आणि जे तुमचं स्पोर्ट्स असेल त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सागर कैलास वाघ. हे रावसाहेब जाधव आहेत, माझे पार्टनर आहेत. आम्ही दोघांनी मिळून हॉटेल युगवीर, JW फिटनेस आणि रोको मल्टीपर्पज स्टर्फ या नावाने 3 व्यवसायांचा आज माननीय सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे. आमच्याकडे जे टर्फ आणि जिम आहे ते अत्याधुनिक आहे आणि टर्फ जे आहे ते नाशिकमध्ये सर्वात मोठं टर्फ आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्याच प्रकारे जिम युनिसेक्स जिम आहे आणि 3000 स्क्वेअर फीटमध्ये प्रशस्त अशी जिम आम्ही सुरू केलेली आहे. हॉटेलमध्येही तुम्हाला जी नाशिकमध्ये कुठेही नाही मिळणार असे पदार्थ आम्ही इथे सुरू केलेले आहे. चिकन रान, मटन रान आहे, चिकन रान बिर्याणी आहे, मटन रान बिर्याणी आहे, त्यासोबतच चिकन मटका हंडी, मटन मटका हंडी असे विविध आणि जे कुठेही नाही असे पदार्थ आम्ही इथे ठेवलेले. एक अवश्य तुम्ही इथे आमच्या हॉटेलला भेट द्यावी. आणि पत्ता आहे आमचा जत्रा नांदूर लिंक रोड, सर्व्हिस पेट्रोलियमच्या अगदी समोर. आमच्या नाशिक सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.